तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पंढरपूर येथील स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्व विभागाद्वारे ASI 23 ते 24 जून रोजी नियोजित असलेल्या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कडाडून विरोध केला। कोरोना काळात केलेले लेपन 8 ते 10 वर्ष टिकेल असा दावा करणाऱ्या प्रशासनाला अवघ्या 4-5 वर्षातच पुन्हा लेपनाची वेळ का आली याचं उत्तर देता आलेलं नाहीये। 28 योगी विठेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पायाला टाळेबंदीच्या काळात खड्डे कसे पडले याचे कोणतेही शास्त्रीय स्पष्टीकरण मंदिर समितीकडे नाही। त्यामुळे वारकरी संतांना विश्वासात न घेता रसायनांचा अघोरी घाट घातल्यास संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ निर्माण होईल असा इशारा महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिलाय। या संदर्भात आयुर्वेद व धर्मशास्त्रानुसारच संवर्धन करण्याची मागणी मंदिर विश्वस्तांकडून करण्यात आली असून या संदर्भात प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास प्रचंड जनक्षोभ उसळणार असल्याचा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आलाय। MCN न्यूज मराठीकरिता अकोल्यावरून बाळासाहेब नेरकर। नमस्कार, मी प्रमोद अग्निहोत्री। महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। अकोला शहरातील मंदिर विश्वस्त अधिवक्ता संघटना तसेच हिंदुत्वनिष्ठ या मंदिर महासंघाच्या वतीने इथे जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही आलेलो आहोत। निवेदन या संदर्भाचं आहे। महाराष्ट्राची जी आराध्य दैवत आहे श्री विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेपनाची प्रक्रिया मंदिर समिती आणि पुरातत्व विभाग हे करत आहेत। ॲक्च्युली वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊन ही प्रक्रिया करणे योग्य होते, कारण या अगोदरी कोरोना पिरियडमध्ये रासायनिक प्रक्रिया केली होती आणि त्यावेळेस पुरातत्व विभागाने आणि मंदिर समितीने याला 10 वर्ष काहीही होणार नाही अशी ग्वाही देण्यात आली होती। परंतु 4 वर्षामध्येच 2 वेळा त्यांना रासायनिक प्रक्रिया करावी लागली आणि मूर्तीची यामुळे झीज झाली, त्याला गड्डे पडलेले आहेत आणि हे यासाठी याला हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ नी जिल्हाधिकारी कार्यालयाला आज निवेदन सादर केलेले आहे। धन्यवाद। नमस्कार, राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या वतीने मी ॲडव्होकेट श्रुती भट आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदनाचा विषय असा आहे की श्री क्षेत्र पंढरपूर जे आपल्या कोट्यवधी हिंदूंचं आराध्य दैवत आहे, स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तर त्या मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला तीव्र विरोध करणे तसेच मूर्ती संवर्धनासाठी कायदेशीर उत्तरदायित्व निश्चित करणे आणि धर्मशास्त्र आणि आयुर्वेद यांच्या पद्धतीनुसारच लेपन करण्यासंदर्भात आग्रही प्रतिपादन करणे यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत। श्री मंदिर समितीने पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आत्ताच 23 ते 24 जून 2026 या कालावधीत नियोजित केलेलं आहे की रासायनिक वज्रलेपन करून मूर्तीची जी होणारी झीज आहे ती थांबवायची। तसेच विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे पार पडलेली मंदिर समिती, पुरातत्व विभाग, वारकरी प्रतिनिधी आणि मूर्ती संवर्धन तज्ज्ञांची संयुक्त बैठक हे 2 संदर्भ घेऊन हा जो निर्णय झालेला आहे त्याला धरून आम्ही आज निवेदन देत आहोत। विशेष म्हणजे कसं की रासायनिक लेपन प्रक्रियेचे सातत्यपूर्ण अपयश आलेले आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोना काळामध्ये पंढरपूरला मंदिर बंद होतं, परंतु तरीसुद्धा मूर्तीची झीज झालेली आहे। या लोकांनी दावा काय केला होता, 3-4 रासायनिक वज्रलेपन झालेलं आहे, पण तरीसुद्धा हे अपयशी ठरलेलं आहे। तेव्हा त्यांनी दावा केला होता की आता 10 वर्ष काहीच होणार नाही मूर्तीला, तरीसुद्धा ती झीज झालेली आहे। याचाच अर्थ ही प्रक्रिया अपयशी आहे। दुसरा विषय म्हणजे अत्यंत गंभीर असं लायडर स्कॅनिंगचं पण त्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे। आता हे लायडर स्कॅनिंग हे पाषाण मूर्तीला अतिशय घातक आहे। त्याच्यामधून जो किरणोत्सर्ग होतो तो मूर्तीला पुष्कळ हानी पोहोचवणारा आहे आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे। त्याच्यानंतर हे एकमेव मंदिर असं आहे की इथे पदस्पर्शची परवानगी देवाकडूनच जणू काही आलेली आहे, म्हणून लाखोच्या संख्येत भाविक येऊन इथे प्रत्यक्ष देवाचे दर्शन करत असतात
आणि जे असं म्हणणं आहे की अभिषेकामुळे वगैरे झीज होते, तर कोरोना काळात मंदिरं बंद असतानाही ते रुक्मिणी मातेच्या पायाला खड्डा पडला आहे, म्हणजे हा दावा चुकीचा आहे असं आमचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर आणि घटनात्मक मुद्दे पण याच्यात अंतर्भूत आहेत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे, त्याच्यात पदस्पर्श करणे, तिथे जाऊन मूर्तीपूजा करणे अशा परंपरेनुसार अनेक अधिकार सगळ्या धार्मिक श्रद्धाळूंना मिळालेला आहे. आणि आता 2 दिवस मूर्ती स्पर्श बंद राहणार आहे, तर हे सुद्धा एक प्रकारे हा सुद्धा एक अन्याय आहे. नंतर याच्यावर आमचं असं म्हणणं आहे, मोठी झाली का फार